Hallelujah. 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 पुढे वेळेला आपण सर्वजण आपले डोळे झाकूया आणि दोन्ही हात वर करून प्रभूला शरण जाऊया. तर या स्तुती आराधनामध्ये तो आपल्यामध्ये आहे. तर बायबल म्हणते तो विश्वासणाऱ्यांच्या स्तवनामध्ये वसणारा तो परमेश्वर आहे आणि यावेळेला तो आपल्यामध्ये हजर आहे. आसमां से भी ऊंचा है, आसमां से भी ऊंचा है, सारे मंडल में
हालेलुया ओ हालेलुया हालेलुया ओ हालेलुया 우리의 나라디를 들으시면 가라디 니의 바하나다 하나를 우리의 바하나다 오 할렐루야 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 할렐루या हालेलुया। पवित्र सेनाधीश प्रभु तुझी स्तुती स्तुती आणि स्तुती करून तुला धन्यवाद 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 दे आणि सर्वजण तुझ्या पवित्र चरणी उभे आहोत। येशुदेवा तू आम्हावर प्रेम करतोस आणि म्हणून तू आम्हा प्रत्येकाला आमच्या नावानिशी हाक मारून तुझ्या पवित्र चरणी तुझ्या जवळ तू या जागेमध्ये मला आणलेला आहे। कारण प्रभू देवा तू या ठिकाणी हजर आहेस आणि तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे। आज आम्ही सर्वजण तुझ्या उपस्थितीमध्ये असताना येशुदेवा आज आम्ही जसे आहोत तसे तू आज आम्हा प्रत्येकाला स्वीकार। कारण तुझं प्रेम आमच्या सर्व पाप आणि अपराधाहून महान आहे आणि म्हणून प्रभू तू तो अधिकार मला देतोस तुझी स्तुती आराधना आणि भक्ती करण्यासाठी। म्हणून आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो। यावेळेला माझ्या देवा तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी तू बोल। कारण तुझी वचनं आम्हा मानवाकरिता आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे। म्हणून आज तू बोल प्रभू। आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान समजणारे बुद्धिमत्ता दे। आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं चालणं राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगात बनण्याकरिता तू तुझ्या पवित्र आत्म्याचा तो अभिषेक आम्हाला दे। त्यामुळे सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो। तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते चाल। आमेन आमेन आणि आमेन। हालेलुया 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 हालेलुया। पण आपण गेल्या रविवारी पाहिलं की परमेश्वराला पुढं आमेन काय आवडते। कारण आपण सर्वजण कशामध्ये आहोत? ख्रिसमस सीझन मध्ये आहोत। नाताळाच्या त्या काळात आहोत। तर परमेश्वराला आपण काय देणार? नाताळ म्हणजे काय आपण पाहिलं। नाताळ म्हणजे काय आहे की आपण येशूचा वाढदिवस साजरा करतो आणि आपण बघितलं वाढदिवसाच्या वेळेला आपण जाताना काय करतोय? हात हलवत जातो का? नाही, तर आपण काही ना काहीतरी भेट घेऊन जातो। तर आपण आपल्या तारणाऱ्यासाठी काय भेट घेऊन जाणार आणि त्याला जो आवडतो ते जर आपण दिलं तर आपण काय आहोत? तो खुश होणार। म्हणजे आपण खरोखर त्याच्यावर प्रेम करतो। कारण आपली जी भेट आहे यावरून हे दिसते की आपण त्या व्यक्तीवर किती प्रेम करतो। आणि आपण पाहिलं की त्याला आवडणारा भेट काय आहे। आणि आज आपण पाहणार आहोत खरं
आपल्यावर अपाट प्रेम करतोय, लक्षात ठेवा. तो आपल्यावर अफाट प्रेम करतो. बायबल म्हणते योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये, पहिल्यांदा तू प्रेम केलेला आहे. परमेश्वर आपल्यावर पहिल्यांदा प्रेम केलेला आहे. आपण प्रेम करतो नाही तर देव आपल्यावर पहिल्यांदा प्रथम प्रेम करतो का? आणि म्हणून बायबल म्हणते की सर्व काही तो आपल्यासाठी सुंदर बनवलेला आहे. सर्व काही तो सुंदर बनवलेला आहे. जर आपण उत्पत्तीपासून जर बघत गेलो तर देवाने मानवाला पहिल्यांदा निर्माण केलेला नाही. तर प्रथम काय निर्माण केला? मानवासाठी ही सृष्टी निर्माण केला. आणि सृष्टी निर्माण करण्यासाठी त्याला 5.5 दिवस लागलेले आहेत. आणि नंतर तो मानवाला जी काय केला? निर्मिती केला. कसं? आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश असा. आणि मानव जोपर्यंत त्याच्यासारखा होता तोपर्यंत तो त्याच्या बरोबर एदेनमध्ये होता. एदेनचा अर्थ काय आहे? मोठ्याने एका आवाजात मध्ये विसरला. अजून एकदा, सुख, शांती, तृप्ती, आनंद आणि अत्यानंद. हालेलुया, हालेलुया. कारण एदेन हा हिब्रू शब्द आहे, त्याचा अर्थ आहे सुख, शांती, तृप्ती, आनंद आणि अत्यानंद. आणि हे सर्व त्या एदेन मध्ये त्यांना मिळालेला होता. आणि मिळत होते, ते उपभोग घेत होते. कारण देवाने सर्व काही सुंदर बनवलेलं आहे. परंतु मानवाने ती सुंदरता गमावली. तरी देव मानवावर खूप प्रेम करतोय आपल्यावर. म्हणून तो उपदेशकाचा 3रा अध्याय आणि 11व्या वचनात म्हणतो की आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवलेली आहे. बायबल काय म्हणते? आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने काय केलेलं आहे? सुंदर बनवलेला आहे. आणि ही सर्व वचने येशूच्या जन्मावर पूर्ण होतो. बघा, ही सर्व वचने येशूच्या जन्मावर पूर्ण होते. कारण हे वचन आपणाला असं प्रगट करते की प्रभू येशूचा जन्म अगदी ठरवलेल्या वेळेनुसार झालेला आहे. येशूचा जन्म काय आहे? अगदी ठरवलेल्या वेळेनुसार झालेला आहे. आपण वचन वाचूया. गलतीकाराचा 4था अध्याय 4 आणि 5 हे वचन आपण वाचूया. 4 आणि 5 कोणीतरी मोठ्याने वाचा न पळता. परंतु काय म्हणत आहे? काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. कधी पाठविले? काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. पुढं कोणापासून? तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. बघा, तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राच्या अधीन असा होता. यात उद्देश हा होता की ते नियमशास्त्राधीन होते, त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्या पुत्राचा हक्क मिळावा. पुन्हा एकदा या ठिकाणी तोच भाग आपण पुन्हा एकदा वाचूया.
यात उद्देश हा होता की, बघा देवाचा उद्देश काय आहे, जे नियमशास्त्राच्या अधीन आहे, जे नियमशास्त्राधीन आहे, धीन होते, त्यास त्याने खंडणी म्हणून सोडवावे. आणि पुढे काय होते, आणि आपल्याला, कोणाला, सर्वजण मोठ्याने, आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा, आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. म्हणजेच बायबल या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करत आहे की आपण तो पुत्राचा हक्क काय केलेला आहे, गमावलेला आहे. आपण तो पुत्राचा हक्क काय केलेला आहे, गमावलेला आहे. कारण एदेन मध्ये आपण असताना तो हक्क आपल्याला दिलेला होता, मिळालेला होता. आपण ते गमावलेले आहोत. आपण तो वारसाचा हक्क गमावलेला आहे. म्हणून परमेश्वर देवाने काय केलं की प्रभू येशूला या जगामध्ये पाठवून दिलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण येशूचा जन्म होण्याकरिता अद्भुतरित्या त्याने सर्व व्यवस्था केली होती. येशूला असंच त्याला पाठवलेलं नाही. अद्भुतरित्या, बायबल म्हणते अद्भुतरित्या त्याने सर्व व्यवस्था केली होती. त्याकरिता त्याने योग्य लोकांची निवड केली होती. त्याकरिता कोणाची निवड केली होती, योग्य लोकांची निवड केली होती. बघा, किंवा योग्य कुटुंबाची निवड केली होती. योग्य लोकांची निवड केली, त्यांच्याद्वारे योग्य कुटुंब घडवण्यात आलं आणि मग त्या कुटुंबामध्ये येशूचा जन्म झालेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर जेव्हा या गोष्टीवर आपण मनन केल्यानंतर आपल्याला खऱ्या नाताळाचा आनंद मिळेल. खऱ्या नाताळाचा काय आनंद मिळेल. तर सर्वांना वाटते नाताळ म्हणजे काय, नवीन कपडे घालायचे. नाताळ म्हणजे काय, चांगले चांगले फराळ करायचं. नाताळाचा मेन जो फराळ आहे काय आहे, डोनेट. ठीक आहे, बघा, केक आणि डोनेट्स आपण हे करायचं, ह्या आपण नाताळ समजतोय. खरा नाताळ काय आहे, याचा आनंद काय आहे, हा तर आहेच. कारण ज्याच्या जीवनामध्ये हा अर्थ कळाला तर त्याच्यासाठी रोज नाताळ आहे. हॅलो, त्याच्या जीवनामध्ये काय आहे, रोज नाताळ आहे. बघा, तुम्हाला फक्त वर्षात एकदा 25 डिसेंबरला नाताळ पाहिजे का रोज पाहिजे? किती लोकांना एकदा पाहिजे? हालेलुया. किती लोकांना रोज पाहिजे? आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि देव आपल्याला रोज तो आनंद देऊ इच्छितो. बघा, रोज तो आनंद देऊ इच्छितो. आणि हा आनंद फक्त त्याच्यापासून मिळतो, मनुष्यापासून मिळत नाही, जगिक वस्तूपासून मिळत नाही, जगिक पदार्थापासून मिळत नाही. बघा, कोणतेही वस्त्र नेसल्यानंतर मिळत नाही. कारण एथेन मध्ये जो मनुष्य होता त्याच्या अंगावरती एकही वस्त्र नव्हता. तुम्ही जर लहान बाळाला बघा, 1 वर्षाचा बाळ असू दे, त्याच्या अंगात काही वस्त्र नसते, परंतु तो काय असते, बिंदास आणि आनंदी असतो. आज देवाची हीच इच्छा आहे, आपण त्या लेखासारखं मनाने व्हावं. कसं व्हावं? मनाने व्हावं. आणि आज आपण याच गोष्टीवर विशेष करून वर्णन करणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मत्ती शुभवर्तमान त्याचा 1ला अध्याय आणि
19व्या वचनामध्ये बायबल म्हणते योसेफ नीतिमान होता. योसेफ कोण होता? नीतिमान होता. तर नीतिमान या विषयाबद्दल आपण एचकेलचं 18वा अध्याय काढूया. नीतिमान म्हणजे काय? आपण सर्वजण म्हणतो मी नीतिमान आहे, मी धार्मिक आहे, मी असा आहे, मी तसा आहे. परंतु बायबल काय म्हणते आपण बघूया. 18वा अध्याय आणि 5 ते 9 हे वचन हळूवारपणे वाचूया. ज्याच्याकडे बायबल आहे ते उघडा, आपल्या ते वाचा, आणि ज्याच्याकडे नाही आहे ते बारकाईनं ऐका, मोठ्याने वाचा. धार्मिक मनुष्य कोण म्हणाल? धार्मिक मनुष्य कोण म्हणाल? तर जो न्यायाने व धर्माने वागतो, डोंगरावर भोजन करीत नाही, इस्रायलाच्या घराण्याच्या मूर्तीकडे डोळे लावित नाही, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीस भ्रष्ट करीत नाही, ऋतुमती स्त्री जवळ जात नाही, कोणावर जुलूम करीत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करीतो, कोणास तुटीत नाही, भुकेलेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लावितो, वाढीत दिलीस करीत नाही, व्याज घेत नाही, वाईटापासून आपला हात आवरतो, मनुष्य मनुष्यात सत्य निर्णय करतो, माझ्या नियमाप्रमाणे चालतो व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो, तोच धार्मिक होय, तो खात्रीने वाचेल. असे कोण म्हणतोय? प्रभू परमेश्वर म्हणतोय. या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. तो खात्रीने वाचेल असे प्रभू परमेश्वर म्हणत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर या ठिकाणी खूप महत्वाचं आहे की आपण बघितलं, कोणावर जुलूम करीत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करतो, कोणास तुटीत नाही, भुकेल्या अन्न देतो, उघड्या वस्त्र लावितो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी जर आपण बघितलं, याला नीतिमान म्हणण्यात आलेलं आहे. याला काय म्हणण्यात आलेलं आहे? नीतिमान म्हणण्यात आलेलं आहे. तर आपण जेव्हा मत्तीयाचा 1ला अध्याय आणि 18 ते 19व्या वचनात आपण पाहतो, ख्रिस्त येशूचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्याचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचं काय झालेलं होतं? वाग्दान झालेलं होतं. मरियेचं ती कुमारी होती आणि ज्या वेळेला स्त्रीला दिवस जातात त्यावेळेला तिची शरीर यष्टी बदलते. दिवस गेलेल्या स्त्रीचं शरीर यष्टी बदलते. खालपणाने तिचं पोट दिसते, तिचं शरीर दिसते. आणि या सर्व गोष्टी योसेफाच्या नजरेला आल्या. आणि त्या काळामध्ये जर स्त्री लग्न न होता जर गर्भवती झाली तर तिला व्यभिचार म्हटला जातो. आणि त्यावेळेला तिला हा विचारला जात नव्हतं की ही मूल कोणाचं आहे. लोक तिला व्यभिचार ठरवून काय करायचं? चौकात आणायचे आणि तिची एकच शिक्षा दगडाने ठेचून मारहाण करून तिला मारून टाकायचं. हालेलुया, 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 हालेलुया.
आणि अशा स्त्री बरोबर कोण लग्नच करायचे नाहीत. कारण बायबल म्हणते, अनुवाद जर आपण 24वा अध्याय काढला आणि पहिलं वचन म्हणते, एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे. त्या काळाचा नियम अतिशय कडक होता. आणि ज्या वेळेला तो मरियेला पाहतो आणि तिला दिवस गेलेले आहेत त्याच्या लक्षात आल्यानंतर, कारण ही गोष्ट होऊ शकत नाही, आणि योसेफ मनातल्या मनात विचार करतो, कारण मी जर 4 लोकांसमोर बोललं तर तिच्या घराण्याची अब्रू जाईल आणि तिलाही वाईट शिक्षा मिळेल. म्हणून तो काय करतो, 19व्या वचनात, तिचा पती होणारा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडावा त्याने विचार केला. कसं सोडावा? गुप्तपणे सोडण्याचा त्यानं विचार केला. बघा, तो का सोडत आहे हे कारण तो कोणाला सांगत नव्हता. मनात विचार केला, तिची बेअब्रू न करता जे काही दोष आपण स्वतःवर घेऊया आणि तिला आपण काय करूया, मोकळं करूया. खरं प्रियानो, कोणताही पुरुष अशा स्त्रीला स्वीकारणं अवघड आहे, आणि जर कोणी स्वीकारतो तर त्याचं मन मात्र खूप मोठं आहे आणि तो खरोखर देव आहे म्हणायचं. हालेलुया, हालेलुया. कारण त्याच्यावरती देवाची कृपा आहे. बघा, पण तो हा खूप मनाने चांगला आहे म्हणून त्यानं खूप ठरवलं. बायबल काय म्हणते बघा, पण एक वचन वाचूया. स्तोत्र त्याचा 15वा अध्याय 3 आणि 4 हे वचन आपण वाचूया. स्तोत्र 15वा अध्याय आणि 3 आणि 4. हा, आपल्या जिभेने चुगली करीत नाही. बघा, आपल्या जिभेने चुगली करत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही. काय म्हणते? अधर्माला तुच्छ लेखितो. आता बघा, या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी बायबल काय म्हणते की आपल्या जिभेने चुगली करत नाही. आज आत्मपरीक्षण करा. आपल्या जिभेने चुगली करत नाही. आपण म्हणतोय मी नीतिमान आहे, मी धार्मिक आहे, मी असं आहे, मी तसं आहे. आहात का? किती चुगल्या करताय? हॅलो, एखाद्याचं जर तुम्हाला काहीतरी वाईट दिसलं, पाक रान पेटलं असेल तर त्या घराण्याचं नाव पिठवून त्यांना बरबाद करण्याचा विचार करताय. तुला माहितीये त्याचं असं होतं, तुला माहितीये त्याचं असं होतं, आणि मग असं झालं. मी माझ्या डोळ्याने बघितलं. हॅलो, कधी कधी अनेक वेळेला आपण जे बघतोय ते काय असते, चुकीचं असू शकते. अनेक वेळेला आपण ऐकतोय ते चुकीचं असू शकते. कारण सैतान चुकीच्या गोष्टी आपल्या मनात, आपल्या कानात घालतोय, आपल्या डोळ्याला दाखवतोय. म्हणून त्याला हाड नाही म्हणून गेले फडफडू नका, त्याला आवरा. कारण जेव्हा आपण या गोष्टी करतोय प्रियानो, आपण काय करतोय, देवाविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप करतोय.
पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन मरण. म्हणून कोणाबद्दलही काहीही बोलत असताना, कोणाबद्दलही काहीही व्यक्त करत असताना सांभाळा, काय बोललं पाहिजे काय नाही. आता हे तरी योसेफाच्या डोळ्याला दिसत आहे. बघा, मरियम तिच्या समोर पूर्णपणे साक्ष आहे. आणि बायबल काय म्हणते 20व्या वचनात, मत्तेय शुभवर्तमानाचा पहिला अध्याय 20व्या वचनात, असे विचार त्याच्या मनात घोळत असतात. पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले. कुठं? स्वप्नात. योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियमचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. जे खरोखर देवाला भिवून देवाच्या मार्गाने धार्मिक आहेत, ते जाणतात, आत्म्याने भरलेले आहे, त्यांना जो काही स्वप्न पडतोय, जे होणार आहे ते स्पष्ट दिसते. आणि जे इतर लोक आहेत, जे नीतिमान नाही, त्यांच्या स्वप्नाचा अर्थ उलट असतोय. देव त्या गोष्टी तिथल्या तिथं स्पष्ट दाखवते. याचा पूर्ण मला अनुभव आहे. ज्या वेळेला माझा नवीन जन्म झाला आणि मी देवाबरोबर चालत होतो, देवाने मला कुठं कुठं नेणार आहे त्या सगळ्या गोष्टी मला आधीच तो स्वप्नाद्वारे प्रकट केलेला होता. आणि मी त्या सर्व गोष्टी पाहिलं. आणि काही काळानंतर मी ज्या वेळेला त्या ठिकाणी गेलो, मी म्हटलं, ह्याला मी कुठंतरी पाहिलेलं आहे, कुठली जागा आहे, मी कुठं पाहिलं होतो. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, देवाने त्या गोष्टी मला स्वप्न रूपात दाखवलेलं होतं. हालेलुया, 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 हालेलुया. आणि योसेफ हा नीतिमान होता, त्याच्या हातून त्या चुका होऊ नये. पण आपण बाहेरच्या लोकांचं काय, आपल्या घरच्या लोकांचं किती तरी, बहिणीबद्दल किती तरी चुगल्या करत असत्या, भाऊ भावाबरोबर चुगल्या करतात, बहीण भावाबरोबर करते, नवरा बायको बद्दल करते. बघा, बायको तर नवऱ्याबद्दल, नवराने बायको बद्दल करते. आणि वर्ण म्हणा, मी खूप धार्मिक आहे. हॅलो, आता या ठिकाणी या योसेफाला स्वप्नामध्ये येऊन देवाचा दूत काय केलेला आहे, मरियम काय आहे आणि तिच्या पोटात कोणता गर्भ आहे स्वप्नामध्ये सांगतो. प्रगमदारे ते स्वप्न होतं, हकीकत नाही. पण या ठिकाणी आज तुम्हाला काय पाहिजे, चिन्ह चमत्कार बघायला पाहिजे, डोळ्याने दिसलं पाहिजे. माझ्याशी ते का घडत नाही. प्रत्येकाला असते बघा, जोपर्यंत ब्रदर हात ठेवता, ब्रदर माझ्या डोक्यावर का हात ठेवले नाही. हॅलो, ब्रदरांच्या पेक्षा ख्रिस्ताचा हात तुमच्या डोक्यावर आहे हा विश्वास ठेवा. कधीतरी मनात एक विचार करा, या ब्रदरला एक दिवस मी पाडेल म्हणून. असा विचार करा. आणि त्यासाठी मला ख्रिस्ताबरोबर एक झालं पाहिजे त्या विश्वासामध्ये. आणि मला जरा काहीतरी दिसलं, जरा काहीतरी झालं तर लगेच मी काय करतो, नकारात्मक विचाराने भरतो. माझ्याशी असं का घडलं, माझ्याशी असं का घडलं, माझ्या कुटुंबात असं का घडलं, माझ्या शरीरात असं का होते, मला असं का व्हायला लागले, मी आता जगेल का नाही, आमचं पुढचं काय होणार. हॅलो, मांजर जाणवी केली, पालक चुक चुक करते,
बघा, ती व्यक्ती येऊन गेल्यापासून प्रॉब्लेम झालं. तुम्ही जर त्याच्या बरोबर आहात त्यापेक्षा अधिक तो तुमच्या बरोबर आहे. त्यापेक्षा अधिक तो तुमच्या बरोबर आहे. आणि तुम्हाला चुकीचं निर्णय द्यायला, चुकीचं मार्ग द्यायला देणारा यशामध्ये म्हणतो, मी तुझ्या कानामध्ये येऊन सांगेन हाच तो मार्ग आहे आणि याच मार्गाने तुला गेलं पाहिजे. याच मार्गाने तुला गेलं पाहिजे. पण दुसऱ्याच्या चुका दाखवण्यापेक्षा, दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा नेहमी एक लक्षात ठेवा, 3 बोट आपल्याकडे असतात, एक बोट वरती असते. म्हणजे तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करा. ज्या व्यक्तीला तुम्ही दोष देताय ते फक्त त्या व्यक्तीला नाही, त्या व्यक्ती बरोबर तुम्ही देवाला दोष देत आहात. कारण ती व्यक्ती देखील देवाची निर्मिती आहे. त्याचा न्याय करण्याचा, त्याचा प्रत्येक निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? मोठ्याने आपल्याला नाही. आणि जेव्हा ही गोष्ट स्वप्नामध्ये येऊन योसेफाला सांगण्यात आलं आणि त्याला अगदी स्पष्ट या ठिकाणी देवदूत म्हणतो, तिला स्वीकारण्यास अनुमान करू नकोस. वॉर्निंग आहे. तिला स्वीकारण्यास अनुमान करू नकोस. ही आज्ञा देण्यात आली. बघा, तू तिला स्वीकारला नाहीस तर काय होईल? कारण देवाचं नीतिमान म्हटल्यानंतर देवाचं वचन काय म्हणते? आज्ञाबद्दल आपण वाचूया. पहिलं शमूएलाचं 15वा अध्याय आणि 22वे वचन काय म्हणते बघा. पहिला शमूएल त्याचा 15वा अध्याय आणि 22वे वचन. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला सर्वजण मोठ्याने काय होतोय? संतोष होतो, तसा होमानी व यज्ञानी होते काय? प्रश्नचिन्ह आहे. होमानी आणि यज्ञानी होतो काय? त्याचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसं त्याला होमानी आणि यज्ञानी होतो काय? हा पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वरपेक्षा वचन ऐकणे बरे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज आपण भरपूर काही देवाला मी हे देतो, मी ते देतो, मी असं करतो, मी तसं करतो, या सगळ्यापेक्षा त्याची आज्ञा पाळणं अति महत्वाचं आहे. आणि जेव्हा योसेफ परमेश्वराची वाणी ऐकला आणि त्याप्रमाणे त्याने करण्याचे ठरवले. या ठिकाणी आपण अजून एक वचन वाचूया. नीतिसूत्र त्याचा 17वा अध्याय आणि 9वे वचन काय म्हणते बघा. नीतिसूत्र त्याचा 17वा अध्याय आणि 9वे वचन. काय म्हणते? जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो कोणाची वृत्ती करतो? प्रेमाची वृत्ती करतो. पण जो गट गोष्टी गोपीत बसतो ते मित्र त्याला मित्र अंतरतात. हॅलो, या ठिकाणी परमेश्वर आज आपल्याला काहीतरी मागत आहे इनडायरेक्टली. आज कदाचित आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कोणीतरी चुकलेलं असेल, कोणीतरी वाईट वागलेलं असेल, कोणीतरी काय म्हणतात वाईट करत असतील. ते धरून आपण वर्षानुवर्ष मनामध्ये ते द्वेष आणि तिरस्कार ठेवून चालतो.
आणि मग तुमचं डोनेट, मग तुमचं केक, मग तुमचं नवीन कपडे, सर्व काय आहे काही. आज प्रियानो, आपण घराची साफसफाई करतो, अतिशय छान आहे, कारण घर घाणेरड आहे. या घराच्या साफसफाईमध्ये ख्रिस्ती येत नाही. त्याला साफसफाई आवडते, कारण इंग्लिश मध्ये म्हणतात क्लीननेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. स्वच्छता हे देवाचं दुसरा भाग आहे, नाण्याचा दुसरा भाग आहे. एका बाजूला देव आहे तर दुसऱ्या बाजूला स्वच्छता असणं गरजेचं आहे. पण मनाची स्वच्छता खूप महत्वाची आहे, कारण येशूला तुमच्या कुटुंबात यायचं आहे. बघा, तुमच्या घरात यायचं आहे. आज ती तुमची जी गव्हाण आहे, त्या गव्हाणीत त्याला जन्म घ्यायचा आहे. ओ हालेलुया, हालेलुया. त्या गव्हाणामध्ये जन्म घ्यायचा आहे. म्हणून आज तुम्हाला तुमचं ते गव्हाण म्हणजेच तुमचं अंतःकरण, तुमचे विचार, जे तुमचे विचार असेल ते तुमचं अंतःकरण असणार. आणि येशू काय म्हणतोय, बाहेरून आलेली कोणती गोष्ट तुम्हाला भ्रष्ट करत नाही, जे आतून बाहेर जाते ते तुम्हाला भ्रष्ट करतो. तुमचं आतून हे गव्हाण तुमचं काय करणं गरजेचं आहे, स्वच्छ करणं गरजेचं आहे, कारण त्याला तुमच्या गव्हाणामध्ये जन्म घ्यायचा आहे. या पृथ्वीवर त्याला जागा नाही, म्हणून तो तुमच्यात येऊ इच्छितो. म्हणून प्रगटीकरणामध्ये काय म्हणते, दाराजवळ आहे, दार ठोकत आहे, जो कोणी माझ्यासाठी उघडे मी त्याच्या आत येईन. आज तुम्हाला नीतिमान होणं गरजेचं आहे. नीतिमान म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं. हालेलुया, 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 हालेलुया. नंतर आपण लूक शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय काढूया आणि 48व्या वचनामध्ये या ठिकाणी काय म्हणते बघा. हा हा तर या ठिकाणी बायबल काय म्हणते, मरिया ही एक दीन स्त्री होती. मरिया ही काय होती, दीन स्त्री होती. बघा, तिच्यामध्ये जी दीनता होती, त्यावेळेला फक्त मरियाच त्या ठिकाणी नव्हती, त्यावेळेला त्या ठिकाणी भरपूर स्त्रिया होत्या, भरपूर कुमारी होते, सुंदर होत्या. देवाने मरियेलाच उचलला. बाकीच्या स्त्रिया देखील टाळ्या वाजवून स्तुती करणाऱ्या होत्या, चांगल्या तऱ्हेने रचनात्मक प्रार्थना करणाऱ्या होत्या. परंतु देवाने मरियेला उचललं, कारण तिची दीनता होती, दीन स्त्री होती. आता दीनता म्हणजे काय, आपण वचनात बघूया. नीतिसूत्र त्याचा 15वा अध्याय आणि 33वा वचन. नीतिसूत्र त्याचा 15वा अध्याय आणि 33वा वचन परमेश्वराचे भय काय म्हणते, परमेश्वराचं भय हे शुद्धतेचे शिक्षण होय. कोणाचं भय, देवाचं भय. जर व्यक्तीला देवाचं भय आहे ते शुद्धतेचं शिक्षण होय. बघा, आधी नम्रता मग मान्यता, आधी नम्रता मग मान्यता. जर माझ्यामध्ये देवाचं भय आहे, जर माझ्यामध्ये देवाचं भय आहे, तर मी काय आहे, शुद्ध आहे. शुद्ध आहे म्हणजेच माझ्यामध्ये नम्रता येईल. मध्ये 28-19 मध्ये, मला वाटते 11-19 मध्ये, 11-29 मध्ये
येशू म्हणतोय माझ्याकडून दीन आणि लीनतेचं जू घ्या. आज प्राणू आपल्याला का विसावा नाही? आपण नेहमी अस्वस्थ आहोत. कारण स्त्रियामध्ये नम्रता ही खूप महत्वाचं आहे. नम्र म्हणून कारण फटाफटा बोलणं लय आवडते, न कळता दोष देणं आवडते. या गोष्टी तुम्हाला काय करत आहे? देवापासून लांब नेतो, देवाच्या कृपेपासून लांब नेतो. कारण जिच्यामध्ये ती नम्रता आहे बघा, ती लीनता आहे. बायबल काय म्हणते बघा, खूप महत्वाचं पारितोषिक आहे. नीतिसूत्र 22 अध्याय आणि 4 वचन. हा, नीतिसूत्र 22 अध्याय आणि 4 वचन बघा. नम्रता व परमेश्वराचं भय याचे पारितोषिक बघा. नम्रता व परमेश्वराचं भय. जी नम्र आहे आणि जिच्यामध्ये परमेश्वराचं भय आहे तिच्यासाठी देवाने पारितोषिक देतो. पारितोषिक काय आहे? पहिला धन, सन्मान व जीवन होय. धन, सन्मान व जीवन होय. आणि या सर्व गोष्टी मनुष्याला ती गरजेच आहे. कारण धनाशिवाय या जगात काही चालत नाही. आणि सर्वांना सन्मान पाहिजे असते. प्रत्येक व्यक्ती सन्मानासाठी जगतोय या जगात. मला आमंत्रणच दिले नाहीत, मला बोलवलेच नाहीत. मी एवढं मोठं आयर घेऊन गेलो आणि त्यांनी मला रिटर्न आयर दिलेच नाही. हॅलो, मी तिथं गेल्यानंतर माझा त्यांनी पाहुणचार केला नाही, मला आदराने बोलवलं नाही, माझ्याशी व्यवस्थित बोलले नाही, मला एक ग्लासभर पाणी बी मागितले नाही, प्रेमळ सांगितले नाही. सन्मान पाहिजे असते. आणि सर्व फुकट आणि वाढलं सन्मान आहे. तुम्हाला सन्मान त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यांचा जर सन्मान, त्याच्याकडनं जर तो सन्मान मिळाला तर हे जग तुमच्या समोर आपोआप वाकायला चालू होईल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि बघा या ठिकाणी परमेश्वर म्हणतो धन, सन्मान आणि तिसरी गोष्ट काय? जीवन. जीवन आहे. आता आपण लहान लहान गोष्टीच काय करतोय? त्यातनं आपण चुका शोधत असतोय. आजपर्यंत आपल्या बद्दल देवाने चुका शोधायला चालू झालं तर आपण कुठे राहणार आहोत? आणि आपण या गोष्टीच्या चुका शोधतोय म्हणून देव आपल्या बरोबर नाही, आपल्या दावानात नाही. म्हणून आपल्याला 25 डिसेंबरला वाट बघायला लागते. हॅलो हॅलो, वास्तविक ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर नाही आहे, पण जगाने एक तो दिवस ठरवला गेला. त्याचा जन्म कुठेतरी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येते इब्रू कॅलेंडर प्रमाणे. पण जगाने तो जो सिच्युएशन आहे ते जून त्याने ठरवले आणि पूर्ण जग तो दिवस साजरा केला जातो. आणि हे साजरा काय करतात? हे सर्व स्मरण करायचं असते की माझ्या घरात, माझ्या कुटुंबात, माझ्या जीवनात, माझ्या गावाण्यामध्ये ख्रिस्त आहे का? याचं दृढीकरण करायचं असते. रिवायवल, ख्रिसमस हा काय आहे? रिवायवल आहे आपल्या आत्मिक जीवनाचा. आणि मग तो आनंद असणार. आणि देवाने पाहिलं मरियेच्या जीवनात हा गुण होता
आणि हे तिच्या जीवनात आढळून आलं म्हणून देवाने तिला आपल्या पुत्राकरिता या जगामध्ये आई म्हणून घेतलं. मरियाला निवडणं म्हणजे काय म्हणजे खूप मोठं तिला तो पारितोषिक आहे, सन्मान आहे, जीवन आहे. कारण ती कोणाची आई आहे? येशू कोण आहे? जिवंत देवाचा पुत्र, एकुलता एक पुत्र, त्याची आई म्हणून तिला निवडलेलं आहे. योसेफ कोण आहे? त्या येशूचा बाप. देवाने निवडलं म्हणजे देवाने त्यांना किती मोठं सन्मान दिलेला आहे या जगात. हा विचार करा, देवाने त्यांना किती मोठं सन्मान दिलं की येशूचा बाप येशूची आई म्हणून निवडलं. कारण त्याच्या नीतिमानाला, हिच्या दीनतेला. आज प्रियानो, तुम्ही आता कल्पना करा, ती जागा तुम्हाला रिप्लेस करायची आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला रिप्लेस करायची आहे. मी येशूचा बाप होईन का? मी येशूची आई होणार का? माझं घर आज परमेश्वराचं कुटुंब म्हणून ओळखलं जाईल का? कल्पना करा. कारण आज पूर्ण जग मानते. मी इस्रायलला गेलो होतो त्यावेळेला बघितलं, मी इजिप्तमध्ये एक स्पेशल त्या ठिकाण आहे, होली फॅमिली चर्च म्हणून, पवित्र कुटुंबाचं तो चर्च. त्या ठिकाणी ज्याला देवाने आज्ञा दिलं त्यावेळेला येशूला घेऊन, तो पटत होता, त्याला घेऊन त्यांनी त्या ठिकाणी वस्ती केली होती. देवाची योजना होती. जिथं इस्रायल लोक फिरले होते, मोशे फिरला होता, त्या ठिकाणी देवाने येशूला नेलं. आणि तेवढाच भाग इजिप्तमध्ये हिरवगार आहे. बाकी सर्व त्या ठिकाणी तो काय म्हणतात त्याला, अतिशय वाळवंट आहे, भुसकाट आहे, जीवन विचित्र आहे त्या ठिकाणी. तेवढाच भाग जिथं येशू गेलेला आहे तेवढाच भाग हिरवगार आहे. ज्या जीवनामध्ये कधी संधी मिळाली तर नक्की इस्रायल जाऊन या. आणि इस्रायल मात्र आजही तो स्वर्ग आहे. हालेलुया, हालेलुया. तिथं गेल्यानंतर एक परिस्थिती वेगळी होती. तिथं गेल्यानंतर तिथे येण्याची इच्छा होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अजूनही देवाची उपस्थिती, देवाचा आशीर्वाद त्या इस्रायलवर आहे. आणि म्हणून मरिया म्हणते, लूक 1:38 मध्ये ती काय म्हणते की तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. कारण तिचं इतकं समर्पण होतं. देवाने जी आज्ञा दिली, जे काही सांगितलं ती त्याला ग्रहण केली. ती म्हणते मी तर त्याची दासी आहे. जी काही त्याची इच्छा असेल त्याप्रमाणे घडू दे. आज तुम्ही या गोष्टी करू शकाल. आज आपल्या कुटुंबामध्ये जरास प्रॉब्लेम आलं तर आपण लगेच देवाला दोष देतो. आपल्या शरीरामध्ये जरा बिघड आलं आपण म्हणतो मी देवा इतकं प्रामाणिक आहे, मी इतकी प्रार्थना करत होते, मी इतकी स्तुती करत होते, मी इतकं सर्व तुझ्यासाठी केलं आणि माझ्याच जीवनात असं का? मलाच का अपमान केले? माझ्याच कुटुंबामध्ये असं का घडते? माझ्या शरीरामध्ये असं का आहे? आणि किती हसत खेळत होतो, अचानकपणे असं का घडलं? तू जर आहेस तर असं का घडलं? आम्ही तुझी इतकी सेवा केली, इतकी प्रार्थना केली, इतका दशांश दिला, इतकं आम्ही दानार्पण दिलं, इतकं आम्ही दानार्पण केलं, दान धर्म केलं, हे सगळं केलं, आठवड्यातून 2-3 दिवस उपवास करत होतो, तरी असं का? हॅलो, हे असं का घडते? का घडलं? या ठिकाणी पर्याय काय? मी तर तुझी दास आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे. तर देवाची इच्छा आहे
मला यातून गेलं पाहिजे तर मला गेलंच पाहिजे. मला गेलंच पाहिजे. देवाची इच्छा आहे, मला हा भोग भोगायचा आहे, माझ्या जीवनात आहे, हे मला भोगलंच पाहिजे. पापामुळे येत नाही. कारण देवाची प्रत्येक शिक्षा हे काय आहे? आपल्यासाठी शिक्षण आहे, आपल्याला सुधारण्याची. देव शिक्षा देत नाही आपल्या लेकरांना, तो काय करतो? शिक्षण देतो. विश्वासामध्ये वाढण्याचं, सामर्थ्यामध्ये वाढण्याचं हे शिक्षण आहे प्यारो. हालेलुया, 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 हालेलुया. आज तुमचा ब्रदर असंच बोलत नाही, या सगळ्या भोगात गेलेला आहे. ख्रिस्तामध्ये 3 बाप्तिस्मा आहेत, लक्षात ठेवा. लोक विचारतात तुझा बाप्तिस्मा कशात झाला? शिंपडून? नाही, तो बरोबर नाही. शिंपडून आणि बुडून याच्यापेक्षा महत्वाचं दुसरा बाप्तिस्मा, आत्म्याने तुझा बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. आणि ज्या आत्म्याने बाप्तिस्मा होतो, तिसरा बाप्तिस्मा खूप महत्वाचा आहे. ते तुम्हाला विश्वासामध्ये बळकट करतोय. आणि तो बाप्तिस्मा आहे अग्नीचा बाप्तिस्मा, जो प्रभू येशू या 3 बाप्तिस्मातनं केलेला आहे. अग्नीचा बाप्तिस्मा तुम्हाला विश्वासामध्ये काय करते? खंबीर बनवते. पिलाताच्या मनापासून गुलगुत्यापर्यंत गेला. हॅलो, आज आपल्या जीवनामध्ये कारण हे मातीचं शरीर आहे, एका मातीला मिळणार आहे. तर आतमध्ये जो आत्मा आहे, तो परमात्म्याचा अंश आहे, तो त्याला जाऊन मिळणं गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आता येशू मनुष्य रूपात या जगात आला. पण येशूच्या बाबतीत बघूया, येशू मनुष्य रूपात आला. येशू जेव्हा या जगात आला, तो आपल्या बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला. कोणाची इच्छा? बापाची इच्छा. हॅलो, याच गोष्टीवर प्रियानो गेल्या आठवड्यामध्ये दीपाने मला एक सुंदर प्रगटीकरण दिलं की आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व काय आहे. स्तोत्र 127 मध्ये म्हणतोय, प्रत्येक पुरुषी जी लेकरू आहे ते देवाचं काय आहे? संपत्ती आहे. बघा, देवाचं धन आहे. देवाने त्या व्यक्तीला या जगामध्ये यासाठी पाठवलेलं आहे की देवाचं राज्य वाढवण्यासाठी. तुम्ही या जगात का आलेला आहात? मला माहित नाही. आपण मृगजलासारखं या जगाच्या मागे पळतो. पळायची गरज नाही. हे जग तुमच्या मागे पळायला चालू होईल. तुम्ही फक्त त्याच्या मागे पळा. आणि येशू या जगात आला त्याच्या बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आपण एक वचन वाचूया, फिलिप्पियराचा 2रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन बघा काय म्हणते. हालेलुया. आणि मनुष्य प्रकृतीचे असं प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावर जे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला दीन केले. लोक देवाचा पुत्र देव म्हणून आला. आपल्या बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याची बापाची इच्छा होती काय की तो मनुष्य प्रकृतीचा प्रगट होऊन त्याने मरण, तेही वधस्तंभावरचे मरण सोसावे. आणि त्यानं ते सोसून येथपर्यंत काय केलं? आज्ञापालन करून त्यांनी स्वतःला दीन केलं. स्वतःला दीन केलं. म्हणजे येशू पित्यावर किती प्रेम करत होता. योहान शुभवर्तमान त्याचा 4 अध्याय
34व्या वचनामध्ये बायबल म्हणते की शिष्यगण त्याच्या जवळ येऊन जेवणासाठी त्याला आग्रह करतात, जेवणासाठी. आणि त्या ठिकाणी येशू त्यांना म्हणतो, काय म्हणतोय, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे. जो मला पाठवलेला आहे त्याच्या इच्छेनुसार करणं व ते सिद्धीस नेणं, यातच काय आहे, हेच माझं अन्न आहे. अन्न आहे. आज महत्वाचं आहे. आज तुमचा उद्देश काय आहे, तुमचं ध्येय काय आहे का? आज आपण थोडंही प्रॉब्लेम्स, थोडंही संकट, थोडंही वेदना, थोडाही त्रास, थोडंही अपयश, थोडाही अपमान सहन करू शकत नाही, सहन करू शकत नाही. आपण लगेच काय होते, आपला तोल जातो, आपला विश्वास ढळगळतो, आपण घाबरून जातो. येशू तो काय म्हणतोय, त्याच्या इच्छेप्रमाणे. आपण वाचूया मत्ती सुवर्तमान त्याचा 26वा अध्याय आणि 42व्या वचनात येशूची प्रार्थना आहे. कशी प्रार्थना आहे बघा. हा वाचा. हा 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 काय म्हणते, हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हा प्याला जर मला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर ती तुझी इच्छा आहे आणि ते तुझ्या इच्छेप्रमाणे होते. जर देवाची इच्छा आहे तिथं आपली इच्छा प्रगट करू नका, देवाला सांगू नका. प्रेम, जर त्याची इच्छा आहे त्याप्रमाणे माझ्या जीवनात घडते, त्याप्रमाणे माझ्या कुटुंबात घडते, त्याच्या इच्छेप्रमाणे घडते, देवाच्या इच्छेप्रमाणे घडते, माझ्या इच्छेप्रमाणे नको. आपण काय म्हणतोय, माझी जी इच्छा आहे तसं घडते. आणि देवाजवळ आपण काय करतोय, अण्णा हजारेसारखं हंगर स्ट्राईक करून बसतोय, उपवासामध्ये जातोय की नाही. तू जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी उपवास सोडत नाही. हॅलो, देवाची इच्छा आहे, तुम्ही त्यातनं जायचं आहे, त्याच्या इच्छेप्रमाणेच होते. आणि तो तुमची कधीही वाईट करणार नाही, कधीही वाईट करणार नाही. तो नेहमी तुमच्यासाठी सर्व चांगलं करेल. पण एक शेवटचं वचन वाचूया, फिलिप्पियरांचा 2रा अध्याय आणि 5वं वचन काय म्हणते बघा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्या ठायी असो. हॅलो, जे ख्रिस्त येशूच्या ठायी जी चित्तवृत्ती होती, आज परमेश्वर म्हणतो ती तुमच्या ठायी असावं. तर ती तुमच्या ठायी असलं तर तुमचा नाथा हालेलुया फक्त 25 डिसेंबरचा नाही, रोजचा होणार आहे, रोजचा होणार आहे. कारण देव तुम्हाला निवडलेला आहे.
तुम्ही साधारण लोक नाही आहात प्राणो. देवाने या जगातून तुम्हाला वेगळं करून तुम्हाला त्याची लोक म्हणून निवडलेलं आहे. आता तुम्ही जर त्याचे विश्वस्त झाला तर प्राणो, तो तुम्हाला यासाठी निवडलेला आहे, तुम्हाला पारितोषिक देण्यासाठी, तुम्हाला तो मोठं बनवण्यासाठी निवडलेला आहे. कारण देवाची निवड आपल्याला मोठं बनवण्यासाठी असतो. तो तुम्हाला मोठं बनवण्यासाठी निवडलेला आहे. तुम्हाला या जगामध्ये मान सन्मान मिळण्यासाठी निवडलेला आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये महान आहात, कारण तुम्ही वेगळं आहात, या जगापेक्षा महान आहात, तुम्ही त्याची वेगळं आहात. जर तुम्ही त्याप्रमाणे वागता, त्याप्रमाणे राहता, त्याप्रमाणे करता, प्राणू, या नाताळाच्या दिवशी दिसेल तो तुमच्या कुटुंबात, तुमच्या जीवनात त्याचा जन्म झालेला आहे. आजचं जे संदेश आहे हे याप्रमाणे वागणं म्हणजे त्याच्यासाठी पारितोषिक आहे. आणि बाकी सर्व तो तुमच्यासाठी करेल. हालेलुया, 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 हालेलुया. आज तुम्हाला विचार करायचा आहे, मला मरिया आणि योसेफला रिप्लेस करायचं आहे. आज तुम्हाला विचार करायचा आहे, जसं येशू मरिया आणि योसेफाच्या कुटुंबात आला, जीवनात आला, आणि ती जसं धार्मिक कुटुंब बनलं, तसं आज माझं कुटुंब धार्मिक बनेल. म्हणून आज तो तुमच्या जीवनात येणं गरजेचं आहे. यावेळेला आपण सर्व कुटुंब भरवूया. आणि सर्व डोक्यावर काढा प्राण आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आज परमेश्वर तुम्हाला विचारत आहे, तू माझा प्रिय सेवक योसेफासारखा आहेस, तू माझी प्रिय सेविका मरियासारखा आहेस, तू माझा पुत्र येशूने दाखवलेल्या त्या मार्गावर चालतोस, तिची प्रवृत्ती तुमच्यामध्ये आहे. असं आत्मपरीक्षण करा. आदेश मागा आणि तो दयाळू आहे, तो प्रेमळ आहे, तो कृपाळू आहे. कदाचित तुमच्या अज्ञानपणामुळे तुम्ही चुकला असाल. आदेश तुम्हाला बोलत आहे. मी हे गीत म्हणत असताना पवित्र आत्मा तुम्हाला सुचवेल, आणि कशामुळे तुम्ही बुद्धिमान नाही आहात, कशामुळे तुमच्यामध्ये धन्यता नाही आहे, प्रत्येक गोष्टी प्रभू समोर शांतपणे समर्पण करा. येशू बुला रहा, येशू बुला तेरा नाम ले
तुझी शुभला क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को क्या लाभ होगा खोकर आत्मा को क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को क्या लाभ होगा खोकर आत्मा को तू आजा यीशु की पास तुझे यीशु बुला रहा तू आजा यीशु के पास तुझे यीशु बुला रहा आज यीशु तुम्हाला प्रत्येकाला बोलवत आहे तुमच्या नावानिशी हाक मारून बोलवत आहे आज तुम्ही या जगाला जिंकलेला आहात तुमच्याजवळ भरपूर बँक बॅलन्स असेल तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारची सुखसोयीच्या वस्तू असतात त्या दिवशी म्हणतो तुझ्याजवळ शांती आहे तुझ्या घरामध्ये एकी आहे का तुझ्या शरीरामध्ये तो आरोग्य आहे का आज जगातल्या सर्व गोष्टी तू मिळवलेल्या असेल आज तुझी कृती तुझे विचार तुला माझ्यापासून दूर केलेला आहे आज तो तुमच्या जीवनात नाही तो तुमच्या कुटुंबात नाही म्हणून सर्व असून आज तुमच्या जवळ काही नाही सर्व असूनही तुम्ही मोकळे आहात सर्व असूनही तुम्ही कंगाल आहात का का प्रश्न करा आज मी कुठं चुकलेला आहे मी कुठं माझ्या परमेश्वराची आज्ञा मोडलेला आहे आज देवाने माझ्या मला मुलगा म्हणून जन्म दिला मला मुलगी म्हणून जन्म दिला मला त्यानं दिलेल्या त्या आई बापाचा मी कधी सन्मान केला नाही त्यानं दिलेल्या माझ्या भाऊ बहिणींचा मी सन्मान केला नाही त्यानं दिलेल्या त्या नात्याला मी नकारलो मी नेहमी अपस्वार्थी भावनेने वागत गेलो आदेश तुम्हाला या गोष्टी स्मरण करून देत आहे जे कुटुंब तुम्हाला तो दिला तो त्यानं दिला त्यानं त्या कुटुंबात जन्म आणला तुम्ही काय केला तरी देव तुमच्यावर प्रेम करतो आज तो तुम्हाला एकाची पत्नी एकाचा पती म्हणून तो तुम्हाला नेमलेला आहे आज मी पत्नी धर्म पूर्ण करत आहात का पती धर्म पूर्ण करत आहात का असं आत्मपरीक्षण करा आज त्या घराची सून म्हणून केला त्या घराची जावाई म्हणून तुम्ही केला आज त्या घरात तुम्ही तुमच्या सासूला
आईच्या दृष्टीनं पाहता, तुमच्या सुनेला मुलीच्या दृष्टीनं पाहता, आज तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना आई बापाच्या दृष्टीनं पाहता, तुम्ही तुमच्या जावाईला मुलाच्या दृष्टीनं पाहता. आज परमेश्वर हा प्रश्न करत आहे, तुम्हाला प्रश्न करत आहे. आज तुमच्या मनात काय आहे, तुमच्या विचारात काय आहे? आज या स्वार्थीपणात कशासाठी आपण त्यानं सर्व काही या जगात सोडलं. आजी अनमोल आहे ते जर या जगात राहिलं तर मग तुम्ही तुमचं काय? पण आज तुम्ही सर्व जग मिळून तो आत्मा जर गमावला, तुम्ही काय मिळवलं? काय मिळवलं? आत्मपरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा. तरी देव तुम्हावर प्रेम करतो, तो तुम्हाला त्याची धनसंपत्ती मुलाच्या रूपाने दिला. आज त्या मुलाला देवाच्या मार्गात चालवता, देवाच्या मार्गाने तुम्ही नेत आहात. देवाचं गोष्टी तुम्ही त्याला शिकवला. आज प्रयाण ही देखील जबाबदारी मध्ये तुम्ही आज फेलियर आहात. म्हणून तुमची मुलं तुमचं ऐकत नाही, तुमची मुलं तुमचा मानपान करत नाही. आज तुम्हाला शत्रूच नसला. हा कितीतरी मोठं शिक्षा आहे. याचं कारण माझं स्वतःच अपराध आहे, पाप आहे. देव संधी देत आहे, बदला बदला, देवाकडे वळा. फक्त माझं म्हणून जगू नका. येशू म्हणतो, तर मी तुझ्यावर प्रेम करतो तसं तुम्ही एकमेकावर प्रेम करा, एकमेकावर प्रेम करा. आणि जसं मी तुमच्यावर प्रेम केलेलं आहे तसं तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम. आज तुमचा शेजारी कोण आहे? जर तुमच्या घराच्या शेजारी आहे तो नाही, तुमच्या घरातला शेजारी. नवऱ्याला म्हणतो बायकोवर प्रेम कर, बायकोला म्हणतो नवऱ्याचा आदर कर, सासूला म्हणतो आपल्या सुनेवर प्रेम कर, सुनेला म्हणतो आपल्या सासूचा आदर कर. आज बहिणीला म्हणतो आपल्या बहिणीवर प्रेम कर. धाकटी असू दे तिच्यात प्रेम कर. धाकट्या बहिणीला म्हणतो थोडीचा आदर कर. तीच गोष्ट तो मुलांना सांगतो, आपल्या भावावर प्रेम कर. जो मोठा आहे तो आपल्या धाकट्या भावावर प्रेम कर. जो धाकटा आहे तो आपल्या मोठ्या भावाचा आदर कर. आज प्रियानो, तुम्ही जर एकमेकाचा आदर केला तर तुमची लेकरं तुमची आदर करते. कारण तुम्ही जेव्हा आदर करता मोठ्यांचा, त्यावेळेला तुम्ही देवाचा आदर करता. ज्यावेळेला तुम्ही प्रेम करता त्यावेळेला तुम्ही देवाची आज्ञा पूर्ण करता. कारण येशू मंडळीचा मस्तक आहे आणि तो मंडळीवर प्रेम करतो. आज त्याप्रमाणे तुम्ही त्याची आज्ञा पूर्ण करत आहात. आज येशू तुम्हाला बोलवत आहे, बोलवत आहे. आत्मपरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा. मी कुठं चुकलेला आहे? आज तुमच्या लोकांनी विश्वास ठेवला, तुम्ही त्यांच्याशी काय वागलेला, काय केलेला आहात, काय केलेला आहात? आज आत्मपरीक्षण करा. तुम्ही आज दुसऱ्याला नाही स्वतःला फसवत आहात, दुसऱ्याशी नाही स्वतःशी विश्वासघात करत आहात. आज प्रभू तुम्हाला बोलवत आहे, आता तरी जागे व्हा, वळा. कारण तो तुमच्या जीवनामध्ये, तो तुमच्या कुटुंबामध्ये, तो तुमच्या घरामध्ये जन्म घेऊन इच्छितो, जन्म घेऊन इच्छितो. आणि आज तो तुम्हाला बोलवत आहे, बोलवत आहे. आत्मपरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा.
यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा. कोणी म्हणू नका, आत्मपरीक्षण करा आणि येशूला पहा. यीशु बुला रहा, दोन्ही हात उघडा करा. यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा. चोर आया चोरी करने, घात हत्या करने, यीशु आया जीवन देने, बहुतायत का जीवन देने. चोर आया चोरी करने, घात हत्या करने, यीशु आया जीवन देने, बहुतायत का जीवन देने. आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा. तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा. प्रियाने, या जगाचा अधिपती तो सैतान चोरासारखा तुझ्या जीवनात लागलेला आहे आणि तो तुम्हाला अपस्वार्थी भावनेमध्ये टाकलेला आहे. तो तुम्हाला दबाडी करण्यास शिकवतो. तो तुमच्या डोळ्याला मोह, लोभ, वासना निर्माण करतो. तो तुम्हाला व्यसनाच्या अधीन टाकतो. आज तो तुम्हाला परस्त्रीच्या, परपुरुषाच्या लोभात टाकतो. आज तो तुम्हाला पक्षपाती करण्यासाठी शिकवतो. तो तुम्हाला आज एकमेकाविरुद्ध चुगली करण्यासाठी शिकवतो. निंदा, नाराजगी, तिरस्कार या गोष्टी तो तुमच्या मनात घालत नाही. ही ती वेळ आहे, कारण हा जो तुमच्या घराण्याचं नाश करण्यासाठी आलेला आहे. आज त्याला तुमच्या विचारात, तुमच्या मनात, तुमच्या आज जीवनात, तुमच्या घरात काढून टाका. काढून टाका. त्याला जागा देऊ नका. आज ते गावा तुमचं शुद्ध करा, कारण त्या गावाने येशू बाळ्या रूपाने येऊ इच्छितो. त्या घरात येशू बाळ्या रूपाने येऊ इच्छितो, कारण तो या जगाचा प्रकाश आहे. तो तुमच्या कुटुंबाचा तारण करता आहे. तो तुमच्या जीवनाचा तारण करता आहे. आज तुम्ही त्याला स्वीकारला, जसं झक्कया त्याला स्वीकारला आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आणि येशू आला. त्या घराचं तारण झालं, झक्कयाचं परिवर्तन झालं. आज येशू तुम्हाला नवं जीवन देईल, नवीन विचार देईल, नवीन मन देईल. कारण एजकेल मध्ये म्हणतो, मी तुला नवीन हृदय देईल, मी तुला तुझ्यामध्ये तो नवीन आत्मा पुन्हा मी खाणे, आणि तो तुम्हाला नवीन निर्मिती बनवेल.
आज तो येशू तुम्हाला बोलवत आहे, तो बोलवत आहे, तो बोलवत आहे. ओडियल्लाहारती रतुंद्र शहदल खारदी प्रभू नील पहाड़ दा हर्द दिली हे रतुंद्र शहा शिहार्द खारदी प्रभू प्रत्येक बंधन तोड, प्रत्येक बंधन, प्रत्येक विचार तू बदल, प्रत्येक विचार बदल, प्रत्येक कठोर टकरणारा आज तू माझा धीमा ओळखीचा तू त्यांना आज तुझं हृदय दे, तो पाशयुक्त हृदय दे माझ्या देवा. आज तू त्यांना प्रभू आज प्रेम करणारं हृदय दे, प्रेम करणारं हृदय दे. आणि आज त्यांच्यामध्ये असलेली प्रत्येक ती कठोरता, प्रत्येक ती दुष्टाई का, प्रत्येक तो विश्वास काढ येशू देवा. आणि आज तुझ्या पवित्र रक्ताचा उद्घोळ तुझ्या रक्ताचा उद्घोळ आणि आज येशू आज त्यांना तू शुद्ध कर, शुद्ध कर, पवित्र कर. कारण ही सर्व तुझी लेकरं आहे, ही सर्व तुझी लेकरं आहे. कारण तू आम्हा सर्वांना निवडलेला आहे, आम्हा सर्वांना बोलावलेला आहे, आम्हा सर्वांना वेगळं केलेलं आहे. म्हणून मी यशामध्ये म्हणतो मी तुम्हाला माझ्यासाठी क्षमा करेन, माझ्यासाठी शुद्ध करेन, माझ्याकरिता आज तुझ्याकरिता, 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 तुझ्याकरिता आम्हाला शुद्ध कर, शुद्ध कर प्रभू. आम्हाला बदल, आम्हाला बदल, आम्हाला बदल. आज तू बदल येशू, आम्हाला बदल माझ्या बदल प्रभू, आम्हाला बदल. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू तुम्हा प्रत्येकाला शुद्ध केलेला आहे. आज तो तुम्हाला मोकळं केलेला आहे. प्राणो तो तुमच्या घरात, तो तुमच्या जीवनात, तो तुमच्या कुटुंबात या नाथामध्ये येणारं वर्ष तुमच्यासाठी आशीर्वादित करेल. याला एकमेकाकडे तोंड करा प्रियानो, एकमेकाकडे तोंड करा. तुमचं दोन्ही हात त्या पुढच्या व्यक्तीच्या खांद्यावर टाका. त्याच्या डोळ्यात बघून त्याला विचारा तुझं नाव काय आहे, तुला मोकळं वाटते का. आणि ही मोकळीता पाहून तुला दिलेला आहे. काय म्हणतो मोठ्या हालेलुया, हालेलुया. आज तो येशू बोलत आहे. त्याच्या डोळ्यात बघून या गीताद्वारे त्या शेजाऱ्यासाठी प्रार्थना करा, त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा प्रियानो. कारण प्रभू म्हणतो मी तुम्हाला आशीर्वाद देण्याचा वरदान दिलेला आहे, इतरांच्यासाठी मध्यस्थी करण्याचा वरदान दिलेला आहे. आज प्रियानो एकमेकांसाठी प्रार्थना करा. येशू बुला रहा, येशू बुला रहा, तेरा नाम लेकर तुझे यीशु बुला रहा. सर्व येशू एकमेकाच्या डोळ्यात बघून म्हणा प्रियानो. तेरा नाम लेकर तुझे यीशु बुला. क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया
यीशु आया जीवन देने, बहुतायत का जीवन देने। यीशु आया जीवन देने, बहुतायत का जीवन देने। तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा। आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा। यीशु सब यीशु बुला रहा। यीशु बुला रहा। तेरा नाम लेकर तुझे यीशु बुला रहा। तुझे यीशु बुला रहा। हाथ ताली लगा दो। हालेलुया, 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 Amen. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord.